जगात खरंच आनंदी राहण्याचं गुपित काय आहे? नमस्कार मित्रांनो. आनंदी रहा ही 4 अक्षरांची एक साधीशी वाटणारी पण अत्यंत खोल अर्थ असलेली आणि जीवनाला दिशा देणारी भावना आहे. आपण दररोज हे ऐकतो, आनंदी रहा, चिंता करू नकोस, सगळं ठीक होईल. पण खरंच विचार करा, या धावपळीच्या, स्पर्धेच्या, तणावाच्या युगात खरंच कोणी आनंदी आहे का? सर्व काही मिळूनही कोणी उदास आहे आणि काहीही नसतानाही कोणी हसत जगतोय. मग हे खरं सुख, आनंद नेमकं कुठे लपलेलं आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये याच गूढ प्रश्नाचा शोध घेणार आहोत. जगात खरंच आनंदी राहण्याचं गुपित काय आहे? आनंद म्हणजे नक्की काय? आपण आनंद म्हणजे मोठं घर, गाडी, प्रसिद्धी, पैसा, ब्रँडेड कपडे, विदेशातील सहली, सोशल मीडियावर लाईक्स हे समजतो. पण खरं सांगू का, हे सगळं आनंदाचे क्षणिक कारण आहे, आनंदाचा स्रोत नाही. खरा आनंद म्हणजे मनशांती, समाधान, कृतज्ञता आणि आंतरिक समाधानी अवस्था. जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत समाधानी असता, तेव्हा तेच तुमचं आनंदाचं खरं गुपित असतं. आनंद बाहेर नाही, आत आहे. आपण सतत बाहेर शोधतो, कोणतं नवीन गॅजेट घ्यावं, कुठे फिरायला जावं, लोक काय म्हणतील, पण आपण कधी स्वतःच्या आत डोकावतो का? आनंद तुमच्या आत आहे. तुम्ही जसं विचार करता, जसं बघता, जसं जगता, तिथेच तो आहे. शेक्सपियरने एकदा म्हटलं होतं, देर इज नथिंग आयदर गुड ऑर बॅड, बट थिंकिंग मेक्स इट सो. मन जसं विचार करतं तसा आनंद ठरतो. कोणीतरी फार सुंदर आणि कमालीची गोष्ट सांगितली आहे की आयुष्यात जर कोणी तुम्हाला थांबवणारा, टोकणारा माणूस असेल तर त्याचे आभार माना, कारण ज्या बागांना माळी नसतो त्या बागा लवकर उजाड होतात. या एका छोट्याशा गोष्टीमध्ये जगात खरंच आनंदी राहण्याचं गुपित लपलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. ही गोष्ट आहे जुन्या काळातली. एका लहान मुलाने त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा, या जगात खरंच आनंदी राहण्याचं गुपित काय आहे? सिक्रेट ऑफ हॅपीनेस काय आहे? त्याचे वडील म्हणाले, बाळा, तू खूप मोठा प्रश्न विचारलास. तू इतक्या लहान वयात. याचं उत्तर कदाचित मी तुला नीट देऊ शकणार नाही, पण जिकडे जो मोठा डोंगर दिसतोय ना, त्याच्या शिखरावर एक अप्रतिम महाल आहे. त्याच्याकडे तुला जावं लागेल. रस्ता थोडा अवघड आहे, पण एकदा का तिकडे पोहोचलास तर तुला भेटतील जगातले सगळ्यात शहाणे व्यक्ती, जे तुला सांगतील की आयुष्यात खरंच आनंदी राहण्याचं गुपित काय आहे. मुलगा म्हणाला, मी नक्की जाणार. त्याने घरी जाऊन खाण्याचं सामान घेतलं, तयारी केली आणि प्रवास सुरू केला. 2-3 दिवसांनी तो मुलगा त्या डोंगरावर पोहोचला. कसेबसे खडतर रस्ते पार करत तो त्या महालापर्यंत पोहोचला. महालाची सुंदरता पाहून तो थक्कच झाला. काही वेळ तर त्याला आठवलंच नाही की तो इथे कशासाठी आला आहे. इतकं सुंदर दृश्य होतं. पण मग त्याला आठवलं की तो इथे एका उद्देशाने आला आहे. तो महालात गेला आणि विचारलं, ही जागा ज्यांची आहे ते सगळ्यात शहाणे व्यक्ती कुठे आहेत? कोणीतरी सांगितलं, त्या मोठ्या खोलीत सभा सुरू आहे, तिथे ते सगळ्यांशी भेटत आहेत. तो मुलगा तिथे गेला. खोलीत एक वेगळंच सौंदर्य होतं. हलकंसं संगीत चालू होतं. विविध प्रकारचे पदार्थ सजलेले होते. अनेक व्यापारी आपल्या समस्या घेऊन आले होते. ती शहाणी व्यक्ती सगळ्यांचं शांतपणे ऐकत होती, उत्तर देत होती. मुलगा वाट पाहत राहिला. 3-4 तासांनी त्याचा नंबर आला. त्याने त्या व्यक्तीला नमस्कार केला आणि विचारलं, माझा एकच प्रश्न आहे, आयुष्यात खरंच आनंदी कसं राहायचं? ती व्यक्ती त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाली, खूप छान वाटलं की तू इतक्या लहान वयात असा मोठा प्रश्न विचारतोयस. मी तुला याचं उत्तर नक्की देईन. पण आधी एक काम कर. तू माझ्या घरी आलायस तर एकदा माझं घर नीट पाहून तर ये. समजून घे की ज्याचं उत्तर तुला पाहिजे त्याचा परिसर कसा आहे. मग तुला माझं उत्तरही समजायला सोपं जाईल. मुलगा म्हणाला, हो, अगदी बरोबर, काय करावं? त्यांनी त्याला एक चमचा दिला आणि त्यात 2 थेंब तेल टाकले. म्हणाले, हा चमचा घे आणि महालात फिरून ये. पण लक्षात ठेव, या चमच्यातील 2 थेंब तेल गळायला नकोत. मुलगा म्हणाला, बरीच अवघड गोष्ट आहे, पण चालेल, करून पाहतो. त्याने चमचा घेतला. काळजीपूर्वक चालू लागला. संपूर्ण महाल फिरून आला. खूप वेळ लागला. पुन्हा त्या व्यक्तीपाशी आला. ते म्हणाले, कसं वाटलं महाल?
आमचं 10 वर्षांचं श्रमाचं फळ. तो बाग पाहिलाच, वेगवेगळ्या फुलांनी सजलेला. लायब्ररी पाहिलीस, तिथं अशा ग्रंथांचं भंडार आहे की जगातली कोणतीही समस्या असेल उत्तर नक्की मिळेल. आणि ती पेंटिंग्स पाहिलीत ना, जी आम्ही खास मांडलेल्या आहेत. मुलगा थोडा गोंधळला, म्हणाला, माफ करा, पण मी काही पाहिलं नाही. सगळं लक्ष त्या 2 थेंबांवर होतं. ते म्हणाले, असं झालं का? बरं, एक काम कर, पुन्हा जा, नीट बघ, नजरेनं अनुभव, महाल पहा, सौंदर्य पहा. मुलगा पुन्हा गेला. यावेळी त्याने महाल नीट पाहिला. बाग, लायब्ररी, पेंटिंग्स, नक्षीकाम सगळं अनुभवलं. भारावून गेला. परत येऊन म्हणाला, काय कमाल महाल आहे. तुम्ही नक्कीच आनंदी असाल. इकडं सगळं आहे तुमच्याकडे. ते हसले आणि विचारलं, छान वाटलं, पण सांग, त्या 2 थेंबांचं काय झालं? मुलगा एकदम शांत झाला. त्याला जाणवलं की त्या 2 थेंबांचं काहीच लक्षात नव्हतं. माफ करा, तो म्हणाला, माझं सगळं लक्ष पाहण्यात गेलं आणि तेल कधी गळालं ते कळालंच नाही. ते शहाणे व्यक्ती म्हणाले, बाळा, हेच आहे सिक्रेट ऑफ हॅपीनेस. पहिल्यांदा तू फक्त त्या 2 थेंबांवर लक्ष दिलं, म्हणजेच जीवनाच्या जबाबदाऱ्यांवर, आणि बाकीचं सौंदर्य तू पाहिलंच नाहीस. दुसऱ्यांदा तू सौंदर्यात रमलास आणि मूलभूत जबाबदाऱ्या विसरलास. आयुष्यात खरं आनंदी राहायचं असेल तर सौंदर्य, यश, जगण्याचा अनुभव हे सगळं बघायचं. पण मूलभूत गोष्टी, आपले संस्कार, मूल्य, जबाबदाऱ्या, त्यांचा विसर पडू द्यायचा नाही. खूप लोक जेव्हा यशस्वी होतात तेव्हा आपल्या मूळ गोष्टी विसरतात. आपल्या मुळाशी, आपल्या रूटशी जोडलेला माणूसच आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रगती करतो. कधीही आपली सुरुवात विसरू नका. आपल्या आयुष्यातले ते क्षण विसरू नका जे तुम्हाला आज इथवर घेऊन आले. आपल्या संस्कारांची, मूल्यांची आठवण ठेवा. तुम्ही कधीच दुःखी राहणार नाही. नेहमी आपल्या सुरुवातीला लक्षात ठेवा. आपल्या जडणघडणीत जे क्षण होते ते विसरू नका. ते क्षण आणि तीच मूल्य तुमचं आयुष्य खरं आनंदी बनवतात. खरा आनंद ही एखादी गोष्ट नाही जी बाहेर मिळते. तो एक दृष्टिकोन आहे. तुम्ही जसं बघता, विचार करता, जगता त्यावर तुमचं सुख अवलंबून आहे. सुख कुठेही नाही, सुख आपल्या मनात आहे. त्या मनाशी जर मैत्री झाली तर जगणं हेच एक सण आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.